सारे लस्सीज वगैरे आहेत. हा ठीक, एकदम घट्ट आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू आवर व्लॉग. आज युग आणि मम्मा स्टार्ट करतायत आणि कोइन्सिडेंटली आम्ही दोघांनी ऑपोजिट घातलेत. म्हणजे मी ज्या कलरचं पॅन्ट घातली आहे त्या कलरचे युगने टी शर्ट घातलं. सो आज 28 जून आहे, संडे आहे आणि आज पल्स पोलिओ नॅशनल इम्युनायझेशन डे आहे. सो 28 जूनला बूथवर आपल्याला पोलिओ मिळणार आहे, जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी. आणि 29 to 1 जुलै डोअर टू डोअर सर्व्हिस असते. सो आपण ट्राय करूया आज बूथवर युगला मिळतंय का, कारण ऑलरेडी खूप लेट झालाय. कारण आमच्या बिल्डिंगमध्ये येतातच असं नाही, कधी कधी येतात कधी नाही. तर ह्यावेळी यायला तर पाहिजेत, पण जर आज मिळालं तर बेटर आहे. युग, आज जायचं औषध पियाला? पण आता कुठे जातोय? तुला इंजेक्शन द्यायला येतोयस? जाऊया ना. जाऊया. काय करतोय रे? केस काढतोय. कोण बघायला येणार आहे तिकडचे केस? अरे भाई, थोडं ग्रूमिंग करणं इम्पॉर्टंट असेल, समजलं? तुम्ही तुमच्या मिशा काढताय ना. हे आता 4 वाजले, वॅक्सिनेशन बूथ बंद होईल. चल लवकर. ए पांड्या डबा, ए पांड्या डबा. रुग्णांनी मला इंजेक्शन देताय. झालं बाबा, रेडी? अजून टाइम किती लागेल तुम्हाला? काय ना, लेट्स गो. हिरो वाटतस. फक्त अशी कमोलिका सारखी एक बट आली आहे. माझे बॅग काढू दे यार. तुझे मेकअप व्हायला एवढ्या तास लागतात ना, काय बोलणार? 5 वाजले. ग्रूमिंग करणं इम्पॉर्टंट आहे. ग्रूमिंग सकाळपासून करायचं. काय असं दाणं केलं तर बरोबर वाटणार ना, समजलं? इंजेक्शन रुग्णा देताय. तर आता वृषाली बाहेर गेली आहे. युगला पोलिओचं इंजेक्शन काय डोस द्यायचा आहे ना, तर ते विचारायसाठी. गावदेवीच्या इकडे आलोय आणि इथे फक्त सॅटर्डेला वॅक्सिनेशन होते. तो फिल्टर पाड्याच्या इकडे कुठेतरी आहे असं बोलतोय वृषाली, तर तिकडे जाऊन बघूया. हेच आहे ना मग आरोग्य केंद्र आहे इकडे. वॅक्सिनेशनच्या इकडे झालं आम्ही. युगला 2.5 वर्ष झाले ना, तर पोलिओचा डोस द्यायचा गरजेचा आहे. व्हेरी नाईस, थँक्यू डॉक्टर. बाय करते. फक्त पोलिओचं वॅक्सिनेशन होतं, बाकी काही नव्हतं. तर पटकन युगने एकदम गुड बॉय सारखं पटकन घेतलं. मंगळसूत्र रिपेअर करूया. हे पण आता तुटत आलंय. अरे बापरे, हे पण त्याने तोडलेलं आधी, मग आता हे टेम्पररी घालते. दोन्ही तुटले? अच्छा, नवीन नाही ना घ्यायचं? आवडलं तर घेऊया. नाही 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 नाही, फालतू मध्ये पैसे नको खर्च करू. फुकटचं घ्यायची पैसे, तिला रिपेअर करणं गरजेचं आहे. माझी चेन पण घ्यायला पाहिजे ना मग वृषाली. आपल्या आपापल्या लोकांनी आठवण ठेवायची. आपापला झाला आता. म्हणजे जे तुला करायचं ते तुला आठवण पाहिजे ना. असं तर तुला मग तू बोलशील काय मला नव्हती करायची. लेलो त्यानंतर पर्पल बोल. पर्पल हाताला काय लावलं तुझ्या? हो, हे युक्त वोटिंग करून आलाय. पॉलिओ घेतलाय मी. आता आम्ही आरेच्या एका फेमस स्पॉटवर आलोय. आरे म्हणजे दूध, दूध म्हणजे लस्सी. तर लस्सी प्यायला आलोय. दाखव तुम्हाला. एवढे सारे लस्सीज वगैरे आहेत. दुधाचे आयटम पण सगळे मिळणार. ही खरवस पाहिजे का? कुठची लस्सी पाहिजे? केसर बासुंदी आणि एक मलाई. एक केसर बासुंदी और एक मलाई लस्सी था. पीने का है? कितना हुआ दोस्त? ये चीज है क्या? बनाया हुआ है. छोटा है. नको, आपण केसरवाला असेल ना तेव्हा खायला हवं. केसरवाला भारी लागतो. एकदम घट्ट आहे. कुठचं छान आहे? चांगलं आहे. बासुंदीवाली भारी आहे. ही नॉर्मल असते, दे थोडी मला. पातळ पण आहे. मँगो माहिती आहे का? पायनॅपल पण आहे. सिट्रस आणि थोडी आहे पाडलेलं दूध आहे. हे सगळे आयटम्स पण मिळतात इकडे. अरे ये तो अटक गया. इकडे खरवस वगैरे सगळं मिळते. ज्यांना बनवता येत नाही ना घरी, त्या लोकांनी इकडे येऊन बनवलेलं खाऊ शकतात. कंटिन्युअस गाड्या येतात. रस्ता क्रॉस करणं आजच्या टायमाला किती डिफिकल्ट झालं आहे. आणि नाही
खूप आवडला. अजून एक घेऊया. माझा रेकमेंडेशन आहे नंबर 1, ही लस्सी ट्राय नका करू. केसर वगैरे वाली असते ना, ती वाली प्यायची, मस्त असते. मला वाटलं की ही लस्सी आहे, पण ही लस्सी नाही आहे, ही बासुंदी होती. ही लस्सी पियायची होती. इकडे आता प्यायले आणि इकडेच टाकून गेलो. इंडियातली लोक कधीच नाही सुधरू शकत. ते तर टाकलंच, अख्खं टाकून गेलो. भिकारी एक नंबरचे. प्रॉब्लेम काय माहिती आहे, गव्हर्नन्स नाही. एक आपण गोष्टीची अकाउंटेबिलिटी नाही. तो कॉक्रोचवाला बरोबर बोलतो. अभिजित दिपके एक नंबर आहे. त्याचा कधीतरी ऐकाल ना, तो एकदम प्रॉपर बोलतोय. आता कॉन्फरन्सेस करतोय ना, एवढे जबरदस्त कॉन्फरन्सेस करतोय ना, इम्प्रेस व्हाल. आणि आमचे मोदीजी अजूनपर्यंत एकही कॉन्फरन्स नाही केलेली आहे. पेड मीडियावर त्यांची करतात ते. चला आपण आता हे फेकायला नाही इकडे, आपण साईडला जाऊन येऊया. हा ड्रम एवढा ठेवलाय, तो कचरा टाकायलाच ठेवलाय ना. हा बघा, जर तुमच्या ऑफिसमध्ये विचार करा, तुम्हाला कोणी विचारलं नाही की काम करतोस की नाही करतो, तर तुम्ही कराल का? नाही करणार. आणि चुकीचं काम केलं तर तुम्हाला काय कोण बोललं नाही तर तुम्हाला काय फरक पडेल का? नाही. पण तुम्हाला जर काढलं तर बाकीचे पण सुधारणार, बरोबर ना? आता इकडे काय सोडून द्या. Cafe lights shimmer, their glow softly spills on lovers and loners. जरा परत बाहेर आलो. आता होपफुली चालू असू दे. आम्ही परत आलोय आरे पिकनिक पॉइंटला. त्या दिवशीचं इनकम्प्लीट काम करायला. इनकम्प्लीट काय होतं, आम्हाला डॅशिंग कारमध्ये बसायचं होतं. सगळ्यात इम्पॉर्टंट कॅश आणली आहे. तिकीट काढायची आहे ना, विसरूनच गेलो. 40 रुपये खर्च झालेला आहे. आणि चिकनचा वास येतो, बघितलं, चिकन का खुशबू आ रहा है. हे रेस्टॉ आहे. प्लीज नाही. चला आता आम्ही आतमध्ये आलो. आपल्याला जे करायचं आहे ना ते सगळ्यात पहिलं करूया आपण. तिकीट घ्यायचं डॅशिंग. अच्छा हा, ते तिकीट पण काढायचं आहे ना. विसरलो, तिकीट काढायचे आहे. 2 तिकीट घेतलेले आहे. आणि डॅशिंग कारचे पण 1 पर्सनचे फक्त 50 रुपीज आहे. सही आहे का? असं कुठे गेले लोक? मी हिला इकडे शोधतोय, ती लोक तिकडे गेले आहेत. एवढ्या मोठ्या स्कूटरवर ठोकलं असतं ना आता आम्हाला. फक्त 50 रुपीज आहे, माहित आहे काय? आत्मा जाऊया, मस्त एन्जॉय करूया. शी यार, लहान मुलांना बसायला दिलं नाही राणी. डॅशिंग कार मध्ये बसायला भेटलं नाही अनफॉर्च्युनेटली, कारण युग बोलतात भरपूर छोटा आहे. युग ट्रॅम्पोलिन मध्ये युगला टाकला आतमध्ये. The cobblestones glisten, the city hums low. युगचे 10 मिनिटं झाले. युगला अजून पाहिजे तर अजून एकदा जाऊन देऊ. कुठे त्याच्यामध्ये चालेल. मम्मा बोलवते युगला. हा बघ, एरोप्लेन मध्ये बसायचंय की त्या चेअर मध्ये बसायचंय? युगला एरोप्लेन मध्ये बसायचंय. हा गरगरला उलट. टोपीवाला पण पॅक झालाय. त्याला पकडतो मी मम्मा आणि बोलतो चल परत बसवतो तुला. त्याचे पैसे देतो आणि मी बसवतो तुला. हे बघ परत बसतो. अरे बस ना. फुल गरगरला विचार. भाई रुको बाबू, लोगों को जाना अंदर. बाबा युग बसतोय. अरे हा स्पीड असतो तो मेंटेन. धीरे रखना काय असते ना. फ्लाइट टेक ऑफ करताय. ओ याला तर पहिलाच चक्कर आली. Flying, come on. Where do thoughts go? The saxophone sighs in a soulful lament. युग तर एन्जॉय करतोय इकडे मस्त. युगला चक्कर येत नाही. मी जरा पण असा बसू नाही शकत.
मला बघून पण चक्कर येते. हे लोक बिचारे चक्करले. अरे मोठे झाले ना, मोठ्या लोकांना जमत नाही वाटतं. 50ची अजून एक घ्यायला आलो. हा लोकला दुसऱ्या पाण्याला हे दे त्याला. तुला कोणता कलर पाहिजे? कलर सांग अंकलला. रेड. ओके देन रेड. मम्मा यू वांट टू जॉइन हिम? जॉइन ना. अच्छे से बांधना बाबा. यस. बापरे तो फास्ट आहे बे. ए बघ. कम ऑन ये. Reflections in the rain, a world so surreal. Each drop tells a story, each step helps us heal. The piano keeps time for the बस झालं बोलतो. बस झालं. बिचारा काय मजा केली. होय होय. हाऊ आर यू फीलिंग स्पायडरमॅन? नको बस झालं. आता काय करायचं मग? आता आपण जाऊया. घरी नाही. रोपवेवर ह्याला देणार नाही ना लटकायला. आमचं डॅशिंग कारचा प्लॅन पूर्ण फ्लॉप करून टाकला ना. बोललं होतं ना, आता करायला तर बसवलंच असतं मी. आता आपण फिरायला जाऊया. हे बघ डॉगीज बसले आहेत बिचारे. डीओजी डॉग एकदम हुशार झाला. बॉन हुशार आहे तो. सीएचा मुलगा आहे ना. माझं बोलू शकत नाही. माझ्या दुसऱ्या क्वालिटीज घेईल तो. विचार करा काय लिथल कॉम्बिनेशन होतं ना. हुशार आणि माझ्यासारखा. 150 रुपयामध्ये मजा आली भरपूर. नॅशनल पार्क मध्ये हा एंट्री फी 150 रुपये देऊन साध्यापेक्षा पर पर्सन 150 रुपये. 3-4 गेम खेळून होती. आणि धमाल एकदम फुल. each drop tells a story.